भारतातील ग्रामीण भागातील सर्वात मोठे भव्य कृषी प्रदर्शन कळस कृषी प्रदर्शन 10, 11, 12 आणि 13 जानेवारी 2019। वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत। ठिकाण संगमनेर अकोले महामार्ग, कळस बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर। समता पतसंस्था राहुरी शाखेच्या अंतर्गत चालू असलेल्या बचत गटाबाबत आणि त्यांच्या फसवणुकीबाबत नुकताच संघर्ष महिला स्वयंसहायता बचत गट राहुरी यांनी राहुरीचे पोलीस निरीक्षक यांना लेखी अर्ज दिला। या महिला बचत गटामधील 10 महिलांनी समता पतसंस्थेकडून प्रत्येकी 10,000 रुपये प्रमाणे एकूण 4 लाख रुपये कर्ज घेतलं होतं। सुरुवातीला 2,120 रुपये इतकी रक्कम घेतली आणि नंतर 2,800 रुपये दरमहा ठरवून दिले। त्याप्रमाणे आम्ही 2 महिने 2,800 रुपयाप्रमाणे हप्ता भरला। मात्र हप्ता भरल्यानंतर मोबाईलवर 1,318 रुपये भरलेला मेसेज आला। उर्वरित रकमेची नोंद SMS द्वारे दिली नाही। याबाबत समता पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता त्यांनी पुन्हा SMS देणं बंद केलं। त्यामुळे हे सर्व आम्हाला गैरहिशोबी वाटतंय, असं या महिलांचं म्हणणं आहे। सुनीता भाटिया, आत्ताच मॅडमने जे सांगितलं त्याबद्दलच मी बोलणार आहे। समता कडून जे आम्हाला अपेक्षित आहे ते आमच्याकडून 2800 रुपये हप्ता घेतला जातो आणि आम्ही स्टेटमेंट मागितलं तरी देत नाही ते, आणि आम्हाला मेसेज तर 1,318चा देता येते। तर आमची अशी इच्छा आहे की आम्हाला जे 2800 स्टेटमेंट पूर्णपणे मिळावा आणि आमच्या महिलांची अशी सर्वांची एकजूट झाली तर आमच्या महिलांनी असं ठरवलं आहे की जितका मेसेज येणार आम्हाला आम्ही तितकेच पैसे भरणार। आतापर्यंत किती हप्ते भरले तुम्ही? आतापर्यंत आम्ही 2 हप्ते भरलेत। सुरुवातीला आमच्याकडून त्यांनी तुम्ही पैसे भरल्यानंतर तुम्हाला मेसेज किती पैसे भरल्याचा येतो? 1,318 रुपयाचा मेसेज आलाय आम्हाला। आम्ही भरलेले 2800 आणि स्टेटमेंट मागायला गेलो तर आम्हाला बचतीचा 660चा स्टेटमेंट दिलाय फक्त। ते म्हणे आम्ही 2800चा तुम्हाला स्टेटमेंट देणार नाही आणि 2800चा काही हिशोब पण देणार नाही। आम्ही दुसऱ्या महिन्यात त्यांना परत मागितलं तर ते म्हणे आम्ही आता मेसेजच बंद करून टाकलेत, आता तर आम्ही मेसेज सुद्धा देणार नाही। आमची अशी अपेक्षा आहे। तुमच्या बचत गटासोबत आणखीन कोणाची याबाबत काही तक्रार आहे? हो, असे बरेचसे गट आहेत। तर मला ते म्हणायचं आहे की जेवढे गट असतील ज्यांनी समतातून कर्ज घेतलं आहे त्या सर्व महिलांनी संपर्क साधावा। बचत गटांचं जे कामकाज चालतं किंवा अंतर्गत कर्ज व्यवहार किंवा इतर पद्धतीचे जे व्यावसायिक लोन असतात आणि इंडिव्हिज्युअल लोन असतात त्या पद्धतीचं वर्किंग माझ्याकडे येत असतं। पूर्ण शहरातून महिला आमच्या नगरपालिकेकडे येत असतात। अशीच एक आमच्याकडे समता पतसंस्थेची तक्रार दाखल झाली की महिलांना ते कर्ज देतात परंतु त्याची आकारणी खूप जास्त पद्धतीने केली जाते। परंतु हे जास्त पद्धतीने केली जाते तर आम्हाला कुठल्याही प्रकारे SMS दिला जात नाही किंवा कोणत्याही प्रकारे आम्हाला पासबुक दिलं जात नाही। समता पतसंस्थेकडून महिलांची अशा प्रकारे फसवणूक केली जाते। अशा पद्धतीची तक्रार आमच्याकडे दाखल झाली तर ती शहानिशा करण्यासाठी आम्ही आमचा स्वतःचा एक बचत गट स्थापन केला संघर्ष या नावाने, आणि आम्ही स्वतः त्यामध्ये उतरलो की ही तक्रार खरी आहे की नाही याबद्दल आम्ही पडताळणी करत होतो। खरोखरच या तक्रार खरी निघालेली आहे। समता पतसंस्थेचे आजपर्यंत जे कर्ज वितरण केलं बचत गटांना किंवा महिलांना ते अतिशय जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणात व्याजदराने आणि पूर्णपणे जास्त हप्ता घेतात ते आणि कमी रकमेचा SMS सर्व महिलांना देतात। आम्हालाही तशाच पद्धतीचा मेसेज दिलेला आहे। ही जी फसवणूक चाललेली आहे ही फसवणूक कुठेतरी थांबवावी म्हणून आम्ही आज SI साहेबांकडे आलेलो आहोत आणि सर्व मिळून आम्ही आज त्यांच्याकडे याबाबत तुम्ही समता पतसंस्थेच्या अधिकाऱ्यांशी बोलले? हो, वेळोवेळी त्यांच्याशी आम्ही संपर्क केला परंतु ते म्हणतात की आम्ही तुम्हाला जी रक्कम दिली तीच रक्कम तुम्हाला भरावी लागेल। 2800चा मेसेज देऊ शकत नाही। जी रक्कम तुम्ही भरली त्या पद्धतीचा आम्ही तुम्हाला मेसेज देणार नाही असं त्यांचं। त्यांनी तुम्हाला काही पासबुक वगैरे पैसे भरल्याचे रिसिप्ट स्लिप काहीच देत नाही का? महिलांचं फक्त एवढंच म्हणणं आहे की जेवढा आम्हाला मेसेज येतोय आम्ही तेवढीच रक्कम आम्ही भरणार। आणि त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही एकदम पैसे भरा, पण जर महिलांकडे एकदम पैसे असते तर ते लोनच नसते घेतलं, मग बचत गट कशाला केला असता। तर या निवेदनावर सुनंदा दहातोंडे, रोहिणी गाडे, रेखा नरवडे, बाळूबाई पवार, सुनीता भाटिया यांच्या सह्या आहेत। तर या प्रकरणी आमच्या प्रतिनिधींनी समता पतसंस्थेचे शाखा अधिकारी बाळासाहेब वडितके आणि बचत गटाचे कर्ज वितरण करणारे फील्ड सुपरवायझर किरण देवरे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितलं की समता पतसंस्थेनं ऑगस्ट 2018 पासून महिला बचत गटांसाठी ही स्कीम सुरू केली असून आतापर्यंत 767 महिलांना 72 गटांच्या माध्यमातून
एकूण 3,06,80,000 रुपये कर्ज वितरण केलंय आणि सर्व व्यवहार हे पारदर्शक पद्धतीनं होत आहेत. हा जो प्रकल्प चालू केला आहे हा महिला सक्षमीकरणाचा प्रकल्प आहे. यामार्फत आपण BPL महिलांना 40,000 कर्ज देतो. हे जे 40,000 कर्ज आहे हे त्यांनी चालू व्यवसाय, काहींकडे गाय असतील, कोणी टेलरिंगचं काम करत असेल किंवा त्यांनी कोणाची घरची दुकानं असतील, याच्यामध्ये या व्यवसायामध्ये वाढ करण्यासाठी आपण हे कर्ज दिलं जातं 40,000 रुपये. हे 10 महिलांचा गट बनवून आपण कर्ज देत असतो. हे काम आपण चालू केलं आहे ऑगस्ट 2018 पासून. ऑगस्ट 2018 पासून आतापर्यंत आपण 767 महिलांना 40,000 रुपये, त्याप्रमाणे जवळजवळ 3,06,00,000 रुपये आपण कर्ज दिले पूर्ण राहुरी तालुक्यामध्ये. आणि मी यामार्फत महिलांना आवाहन करू इच्छितो की जास्तीत जास्त महिलांनी या प्रोजेक्टशी जोडावं आमच्याशी, जेणेकरून त्यांच्या व्यवसायामध्ये वाढ होईल. आणि कोणाला काही शंका असतील याविषयी तर यामध्ये फसवाफसवी काही नाही आहे. सगळा व्यवहार उघड आहे. त्यांना असो किंवा दुसरं कोणालाही त्यांच्या घरच्या व्यक्तींना असो किंवा शेजाऱ्यांना असो, गटातल्या कुठल्याही व्यक्तीला असो, काही जरी शंका असतील त्यांनी सरळ इथं यावं. त्यांना आपण सगळे प्रकारचे स्टेटमेंट, त्यांचे व्याज किती जातं, त्यांचं मुद्दल किती जातं आणि त्यांची बचत किती जमा होती, हे सगळे स्टेटमेंट आपण कॉम्प्युटराईज आपण द्यायला आपण त्यांना तयार आहे. 10 महिलांचा जो गट असतो त्या 10 महिलांना आपण 40,000 रुपये कर्ज देतो. आपला हा स्वयंसहाय्यता गट आहे, याची आपण 660 रुपये बचत घेत असतो महिलांची. आणि 2140 रुपयांचा हप्ता, त्यामुळे त्यांचं व्याज आणि मुद्दल 2,000 असतो. तर जो तो SMS जातो तर महिलांचे आपले 3 खाते असतात. एक बचत खातं, एक त्यांच्या गटाचं खातं पूर्ण 10 जणींचं आणि एक त्यांचं सेव्हिंग खातं. ज्यावेळेस ते कर्ज देतात ते 3 खाते आपण त्यांना देतो. ज्यावेळेस आपण त्यांचा हप्ता घेतो आणि आपल्या सिस्टीमला हप्ता टाकतो तर तो हप्ता त्यांचा मुद्दल त्यांच्या याच्यावर पडते, बचत खात्यावर, ती त्यांच्या खात्यातून मायनस होते. व्याज त्याच्यातून मायनस व्हायचा संबंध येत नाही, कारण ती मुद्दल असते त्यांच्या बचत खात्यावर फक्त. आणि व्याज त्यांच्याकडून घ्यायचं असतं आपल्याला बँकेला. तो मुद्दल आणि व्याज दोन्ही मिळून तो हप्ता असतो आणि बचत धरून 3 गोष्टी मिळून हप्ता असतो त्यांचा. आणि 3 गोष्टी मिळून हप्ता आपण घेतो त्यांचा, त्याचे रजिस्टर त्यांना आपण दिलेलं आहे तिथे. आपले 2 माणसं जातात आणि ते दरवेळेस अपडेट करून येतात ते. दुसरी गोष्ट आपण महिलांना सांगतो, ज्याला जर कोणाला वाटत असेल 1300 रुपयाचा हप्ता येतोय, त्यांनी स्वतः बँकेत यायचं, स्टेटमेंट घ्यायचं, किंवा त्यांना जर स्वतः नसेल यायला तर आपण त्यांना तिथे पोच करू. दर महिन्याला आपण त्यांचं स्टेटमेंट आपण पोच करू. तो चार्ट आपण त्यांना दिलेला आहे हप्त्याचा. त्यामुळे त्यांचं व्याज, मुद्दल आणि पूर्ण हप्ता आणि बाकी रक्कम किती राहिली हे सगळ्या पैसा सगळं दिलेलं आहे त्या गोष्टी त्याच्यात त्यांना. त्यापेक्षा त्यांना 1 पैसाही जास्त भरायचं नाही. त्या जी रक्कम दिली त्या याच्यामध्ये त्यांना जे स्टेटमेंट दिलं आहे आपण काढून, तर हे आपण तुम्हाला हप्ते भरायचे. काही महिलांनी असा आरोप केला की आपली वसुली जी आहे ती एक 15-20 लोक घरी जातात, त्यांना थोडंसं दमबाजी केल्याप्रमाणे पैसे वसुली केली जाते. महिला घरी एकट्याच असतात. आपल्याचं सगळं मिळून सुद्धा स्टाफ 15-20 जणांचं नाही आपलं. तर त्यात आता काय माहिती का, आता काही महिला आहे ना घेता पैसे आपण काय कामासाठी देतो त्यांना, व्यवसायासाठी. ते व्यवसायात लावत नाही, नंतर त्यांना ते जड जातात हप्ते भरायला. ठीक आहे, पण आता ज्यावेळेस आपण कर्ज घेतो त्याच वेळेस आपण त्यांना सांगितलं असतं का जे आपण कर्ज घेतोय ते व्यवसायामध्येच गुंतवू म्हणून. आणि हे सगळं काय महिला काय करतं, काही 1 महिला कर्ज घेते, 7-8 महिला कर्ज घेतात, मग 1 महिला 2-3 जणींचं कर्ज घेते. हे चुकीचं आहे. आपण या गोष्टीसाठी कर्ज देतच नाही. मग त्यांना ते भरायला जड झालं, मग काही खोटनाटे आरोप करणे अशा गोष्टी असतात. तर बचत गटाच्या या अर्जामुळे बँकिंग क्षेत्रामध्ये खळबळ उडाली असून आता पोलीस आणि सहाय्यक निबंधक याचा कसा तपास करतात याकडे महिला बचत गटाचं आणि सामान्यांचं लक्ष लागलंय. सुहास जाधवसह शरद पाचरणे, सी न्यूज मराठी, राहुरी.